जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी आंबेगाव बुद्रुकमध्ये कॉलेज कॅम्पस एरियामध्ये थांबलोय आणि जर तुम्ही आंबेगाव बुद्रुकमध्ये कॉलेज कॅम्पस भागामध्ये किंवा कात्रज बायपासला लागून रेडी पोझिशन 1 and 2 BHK जर फ्लॅट शोधत असाल तर आजच्या सारखी सुंदर सोसायटी तुम्हाला अख्ख्या आंबेगावमध्ये शोधून सापडणार नाही. कारण 4.5 एकरच्या या सोसायटीमध्ये टोटल 7 टॉवर आहेत आणि 7 एकासाठी बनवून तयार आहेत. आणि माझ्या मागे जी एक बिल्डिंग दिसते त्याच्यामध्ये फक्त 20 फ्लॅट शिल्लक आहे. 1 and 2 BHK 1 BHK 47 लाख ते 50 लाखाच्या रेंजमध्ये घेता येणार आहे. ते सर्व खर्च आहेत आणि 2 BHK 70 ते 75 लाखाच्या मध्ये तुम्हाला इथं घेता येणार आहे. खूप मस्त सोसायटी आहे, जलवा आहे हमारा. हा सोसायटीचा रोड तुम्ही बघू शकता, पूर्ण बिल्डिंग बघू शकता, पूर्ण साईडने झालेल्या सगळे लोक राहायला आले. 344 फ्लॅट आहेत पूर्ण सोसायटीमध्ये आणि ते सगळेचे सगळे इथे बनून तयार आहेत. 344 मध्ये 20च फ्लॅट शिल्लक आहे, बाकी सगळ्या फ्लॅटमध्ये लोक राहायला आलेले आहेत. तर आता आपण प्रोजेक्ट मधले जे एम्युनिटी जे सॅम्पल फ्लॅट आहे त्याला जाऊन व्हिजिट करू. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनल पहिल्यांदा आलात तर असे नवीन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळेच विसरू नका. तर चला आता आपण या प्रोजेक्टची इतर माहिती घेऊया. मित्रांनो, आता मी एम्युनिटी स्पेसमध्ये उभा आहे. 19 एम्युनिटीज तुम्हाला इथे देण्यात आल्या आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट आहे की एंट्रन्स गेटवर 24/7 सिक्युरिटी आहे, CCTV पण आहे, कॅमेरे पण इथे दिलेत आलेले आहेत. आता एक क्लब हाऊस आहे या साईडला. त्याच्यानंतर इथं तुम्ही स्विमिंग पूल बघू शकता. 2 लोकेशन एम्युनिटीज बनवण्यात आले. अर्ध्या एम्युनिटी त्या साईडला आहेत, अर्ध्या एम्युनिटी त्या साईडला तिथे देण्यात आले. टोटल 4.5 एकरमध्ये 344 नाही 7 टॉवर तुम्ही इथे प्रॅक्टिकली बघू शकता. आता होते की हे बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये 20 फ्लॅट 1 and 2 BHK शिल्लक आहे. 324 फॅमिली जे आहे ते इथे राहतात आणि सुंदर सोसायटी. आंबेगावमध्ये जर 4-5 सोसायटीमध्ये तुम्ही व्हिजिट केली तर त्याच्यामध्ये प्रत्येक अँगलनी बेस्ट असलेली सोसायटी जर असेल ना तर ही तुम्हाला इथे नक्कीच बघायला भेटेल. मोठ्या गार्डनचे फ्लॅट आहेत. 536 स्क्वेअर फूट पासून पुढे 1 BHK आहे आणि 750 पुढे तुम्हाला 2 BHK देण्यात आले. तिथं सॅम्पल किंवा शो फ्लॅट नाही तर ॲक्च्युअल फ्लॅट तुम्हाला बघायला भेटणार. आपण वर जाऊन त्याला व्हिजिट करणारच आहोत. पण सुंदर सोसायटी आहे. लोकेशन जे तुम्ही नवले ब्रिज कडून जर कात्रजच्या दिशेला गेलं डाव्या साईडला जो टनल लागतो जो कॉलेजच्या दिशेने होतो सोसायटी लोकेटेड आहे. आणि इथले फ्लॅट तुम्ही जर बघितले तर निश्चित तुम्हाला बघताक्षणी आवडतील. अशी पूर्ण या सोसायटीची जी रचना आहे ती करण्यात आली आहे. आता आपण काय करू, वर जाऊया आणि 1 and 2 BHK जे सॅम्पल फ्लॅट आहे ॲक्च्युअल फ्लॅट आहे त्याला व्हिजिट करू. बिल्डिंगचा जो फ्लोर प्लॅन आहे तो अशा पद्धतीने की 2 फ्लॅट ह्या साईडला आहे आणि 3 फ्लॅट त्या साईडला. 3 फ्लॅटचे 2 BHK त्या साईडला आहे आणि 2 1 BHK या साईडला. तर ह्या 2 1 BHKच्या समोर तुम्हाला लिफ्ट आणि इंटर फायर एक्झिट एक्सटेन्शन तुम्हाला देण्यात आली. आणि 3 जे 2 BHK त्याच्यासाठी पण तिथे लिफ्ट आणि फायर एक्झिट वेगळं देण्यात आलं. हा 701 702 आहे. आपण इथे 701 नंबरचा फ्लॅट बघू तर कारकडे जो तो 538 स्क्वेअर फूटचा तुम्हाला देण्यात आला आहे. जसं आपण एंट्री करतो तर या साईडला तुम्हाला इथे शो रॅकसाठी एक स्पेशल जागा देण्यात आलेली आहे. ती तुम्ही बघू शकता जी मस्त युटिलाइज होते. चांगली साईड झाली पण स्पेशियस बनवण्याचा करण्यात आला आहे. आता याची लिव्हिंगची साईड झाली 10/13चा पूर्ण लिव्हिंग एरिया तुम्हाला देण्यात आलेला आहे. असा जो आहे 10 आहे, असा जो आहे 13 आहे आणि याचे जे टेरेस आहे इथं टेरेस आहे बाल्कनी आहे 10/7 तुम्हाला इथे देण्यात आले. असं जे आहे 10 आहे 10/7 तुम्हाला इथे टेरेस देण्यात आले. कारण ओपन आहे समजा टेरेस मध्ये सोडण्यात आले. त्याच्यानंतर आपण पार्किंग आलो तर डाव्या साईडला किचन देण्यात आले. किचन तुम्ही बघितलं तर त्याची साईज आहे 8/8ची. हे तुम्ही तर बघू शकता. 2 BHKचं पण जे किचन ते 8/8चं आहे. 1 BHK 2 BHKचं किचनची जी साईज आहे ती ऑलमोस्ट सेम ठेवण्यात आली. त्यासाठी ड्रायव्हर देण्यात आली. ड्रायव्हर जी साईज आहे ती 3.5/8ची असणार आहे. म्हणजे अशी 3.5 आणि अशी 8 असणार आहे. 538 स्क्वेअर फूटचा हा 1 BHK कार्पेट आहे. आणि ते 1 BHK जे आहे ते 47 ते 50 लाखामध्ये जातं जे अवेलेबल आहे. आणि 2 BHK जे आहे ते 70 ते 75 लाखामध्ये जाते. हे पण सर्व खर्चाच आहे इन्क्लुडिंग होणार. ताबडतोब तुम्ही राहायला येऊ शकता. आता जो मधला स्पेस आहे ते तुम्हाला जे बार आहे जे WCL बार जे आहे ते वेगवेगळे देण्यात आलेले आहे. आणि या साईडला फेसिंगची जागा सोडण्यात आली. जी बार आहे तो 6/4चा या साईडला असणार आहे. सिम्पल आणि जॅगवरच्या सगळ्या फिटिंग्स यूज केल्या. सॅनिटरी फिटिंग जे आहेत त्या सिम्पलचे
आणि जे वगैरे आहे त्या जॅकवरचे बसवण्यात आले. त्यानंतर WC देण्यात आहे. 3x4 इथं WC इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि जे बेडरूम ते 12 महिन्याचे तुम्हाला सेफ्टी ग्रिड सुद्धा इथं देण्यात आले. तर रेडिएशन प्लॅन आहे आणि साधारणतः 2 आठवडे तुम्ही फ्लॅटमध्ये राहायला येऊ शकता. खूप सुंदर आहे. आंबेगावची बेस्ट सोसायटीमध्ये राहू शकता. तर आपण जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा ट्रेन वॉक घेताना ज्या गोष्टी लागतात सगळ्याच्या दिली म्हणजे अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे. प्राईम लोकेशन आहे. कात्रज बायपास एका साईडला लागून एका साईडला कॉलेज कॅम्पस आहे. आणि त्याचा फायदा काय की एखादा इन्व्हेस्टर असेल तर ते घेऊन ठेवू शकतात. कार्पेट अतिशय मोठे कार्पेट देण्यात आलेले आहे आणि अमेनिटीज सगळे आहेत. सोसायटीमध्ये सिक्युरिटी तुम्हाला प्रॉपर इथे देण्यात आलेले आहेत. तर सगळ्या अमेनिटीज बेस्ट आहे. पण BHKची जे कार्पेट आहे ते 538 ते 540च्या मध्ये कार्पेट BHKचे आणि पॅकेज जे आहे ते 47 ते 50 लाखाच्या मध्ये देण्यात आले. सर्व पण 2 BHK 70 ते 75 लाखात आपण घेऊ. 7व्या मजल्यावर 9व्या मजल्यावर जाऊया आणि 2 BHK पण सॅम्पल आता 2 BHK चा जो फ्लॅट आहे तो बघणार आहे. हा शो फ्लॅट किंवा सॅम्पल फ्लॅट आहे. हा ऍक्च्युअल फ्लॅट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही साईड घेतला आहे तेव्हा हा ऍक्च्युअल फ्लॅट तुम्हाला बघता येईल. 20 फ्लॅटची फ्लॅट आहे. 746 स्क्वेअर फूट कार्पेट आहे. जर आपल्याला लिव्हिंग बघायचं झालं तर लिव्हिंगची साईज जर रूमसाठी झाली तर 10x14चा हा पूर्ण लिव्हिंग म्हणजे अशी साईज जी आहे ह्या रूमपासून ही 10 आहे आणि अशी जी 14 आहे. या 14च्या व्यतिरिक्त एक वेगळी स्पेस सोडण्यात आली जी 6x3 ची म्हणजे तुम्ही जर टीव्ही कॅबिनेट इंटिग्रेट करून चांगलं लावू शकता. एक बेडरूम मध्ये असं आपल्याला वॉर्डरोब स्पेस पण पण इथे तुम्ही टीव्ही वगैरे लावू शकता. त्याच्या व्यतिरिक्त लिव्हिंग नंतर डायनिंग साईज आहे. 8.5 ची डायनिंग स्पेस तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. तर लिव्हिंग आणि डायनिंगचा जो वेळ आहे प्रशस्त सोडण्यात आला आहे. मॅक्सिमम वेळ तो डायनिंग लिव्हिंग डायनिंग आणि किचन मध्ये असतो. त्यामुळे हा एरिया खूप मोठा सोडण्यात आला आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे बाल्कनी आहे डबल बाल्कनी खूप मोठी देण्यात आली. 16.5 बाय 5.5 बाल्कनी स्पेस देण्यात आली. कव्हर बाल्कनी त्याच्यानंतर तुम्ही त्या साईडला स्पेस बनवू शकता. रिफ्रॅक्ट विंडो इथं बाल्कनी हा जो स्पेस आहे कव्हर बाल्कनी लिव्हिंग डायनिंग हा खूप मोठा आहे. तिथे तुम्हाला बघायला भेटू शकतो आणि हा फ्लॅटचा युएसपी पण आहे. 796 स्क्वेअर फूटचा कार्पेट आहे. 75 लाखाची पॅकेज ते सर्व खर्च असेल. तुम्ही ताबडतोब राहायला येऊ शकता. 20 फ्लॅटची नवीन. आता जर किचन बघायचं झालं तर 8 लाखाचं किचन तुम्ही बघून घ्यायला शेताला होता दिले अतिशय उच्च दर्जाचं वेगळे बघायला भेटले. या साईडला तुम्ही बघा फ्रीसाठी जागा तुम्हाला सोडण्यात आलेली आहे. 2 टॅप देण्यात आले पाण्याचे. एक आणि यूज करण्याचं आहे. ड्राय बाल्कनी आहे. ड्राय बाल्कनी 19 तर छोटी दिसते पण तुम्ही आतून जर बघितली तर तुम्हाला मोठी ड्राय बाल्कनी बघायला भेटेल. त्याची साईज जी आहे ती 3.5 बाय 10 ची ड्राय बाल्कनी तुम्हाला देण्यात आली. व्हेंटिलेशन खूप सुंदर आहे. या पूर्ण प्रोजेक्टचा मोठा प्रोजेक्ट अतिशय सुंदर म्हणजे आंबेगावचा महत्त्वाचा बेस्ट प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता. हाच प्रोजेक्ट आहे. तुम्ही सगळ्या प्रोजेक्टचे सर्वे करा त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की अतिशय सुंदर आहे. 15 सोसायटी ऑलमोस्ट 350 लोक राहायला आले आणि फक्त 20 फ्लॅट आहे जे रेडिएशन कंडिशन मध्ये आणि जे बिल्डर आहे हे रेडिएशन करूनच घेतात. 8 किलोमीटर अशा बघायला भेटतात. त्याच्यातलं एक बिल्डर आहे. मोबाईल 12 तुम्हाला चिल्ड्रन बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम म्हणू शकता. ते इथे बघायला भेटेल. व्यवस्थित रेडिएशन तुम्हाला तुम्हाला शेल्टरचे ते स्विचेस इथे त्यांनी दिलेले आहे. उच्च दर्जाचा जो पेंट येतो तिथे आहे. त्याच्यानंतर युरोपाचे टॉप आहे. डोर बघू शकता. प्लास्टिक काढलेली आहे. तर खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात. पूर्ण फ्रेम करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला वॉश बेसिनसाठी पण स्पेस जो स्पेस जो आहे वॉश बेसिनचा तो इथे तुम्ही बघू शकता. त्याला इथे जेटवरचे तुम्हाला फिटिंग देण्यात आले. सिंकोचे सॅनिटरी फिटिंग आहे. हा पूर्ण स्पेस आहे. इथे कॉमन टॉयलेट बाथरूम तुम्ही इथे बघू शकता. आता हे कॉमन टॉयलेट बाथरूम जे आहे त्याची साईज जर सांगितली 6 बाय 4.5चं हे कॉमन टॉयलेट बाथरूम. त्याला पण सिंकोचे फिटिंग जॅगवरचे सॅनिटरी फिटिंग या सगळ्या सॅनिटरी फिटिंग सिंकोचे नळ वगैरे जे आहे ते तुम्हाला जॅगवरच्या बघायला भेटतील. त्यानंतर इथं पण तुम्ही बघू शकता एलईडीचे तुम्हाला वरचे बॉक्स देण्यात आलेले आहेत. मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम साईज वगैरे
तर ती 10x13ची मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता. असं 10 असं 13.5 आहे. व्हेंटिलेशन वगैरे प्रॉपर आहे. 2 खिडक्या दिलेल्या आहेत, सेफ्टी खिडकी पण आहे त्यांना तिथे दिलेले आहेत. रेड विंडो आहे, स्विचेस आणि बिल्डिंग सगळे एकदम सुंदर क्वालिटीचं वापरण्यात आलेलं स्टँडर्ड आहे सगळं. आणि हे मास्टरचं टॉयलेट वापरतो त्याची साईज 7 आहे 4.5 आहे. व्यवस्थित दिलेली सगळ्यात सुंदर काय असेल सुटसुटीत प्रोजेक्ट आहे. आपल्याला बेस्ट प्रोजेक्ट तुम्ही म्हणू शकता कारण की डिलिव्हरी झालेला प्रोजेक्ट सिलेक्शन झाले त्यामुळे एक सक्सेसफुल प्रोजेक्ट मी त्याला म्हणू शकता. 796 स्क्वेअर फूटचं 2 BHKचं कार्पेट आहे आणि 75 लाख रुपयाची कॉस्ट आहे. त्याच्यापेक्षा कमी कार्पेटचे फ्लॅट अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता. मी सगळ्यात मोठा कार्पेटचा फ्लॅट तुम्हाला दाखवलेला आहे. तर आय होप की तुम्हाला इथला कार्पेट त्याचं प्राइसिंग प्रत्येक हॉल किचन डायनिंग याच्या एरियाचे सगळं लक्षात आलं नसेल. लक्षात तुम्ही स्क्रीनवर नंबरला कॉल करून विचारू शकता.